घरातले छोटे छोटे नियम ठरवा. उदाहरणार्थ सकाळचा स्वयंपाक कोण करणार, भांडी, कपडे, साफसफाई, पाहुणे आले तर जबाबदारी कुणाची. ह्या गोष्टी आधीच ठरवलेल्या असल्या ना की नंतर तिने केलं नाही, माझ्यावर पडलं, अशा तक्रारी कमी. सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या नसतात. चपाती गोल झाली नाही, घरातल्या वस्तूंची जागा बदलली, कामाची पद्धत वेगळी आहे, ह्याच्यावर रोज बोलत बसलात ना तर मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला एनर्जी राहणारच नाही. काही गोष्टींकडे मुद्दाम दुर्लक्ष करा. घरात काही बी नसलं की आपल्याला वाटतं मला नीट सांभाळता आलं नाही, पण प्रत्येकाचं वागणं त्यांच्या स्वभावातून येतंय. तुम्ही त्याचं कारण नाही, तुम्ही फक्त मध्ये आहात त्या परिस्थितीच्या. काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या तरी चालतील. घर परफेक्टपणावर चालत नाही, समजूतदारीवर चालतं. शक्य होईल तेवढं थेट बोलण्याची सवय लावा. मागून बोलणं, तक्रार करणं, टोमणे ह्या सगळ्या गोष्टी फक्त वातावरण बिघडवतात. त्यापेक्षा जे सांगायचं आहे ते थेट पण शांतपणे सांगा. आवाज वाढवू नका आणि शब्दांची निवड नीट करा. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. सासूबाई काही बोलल्या तर लगेच दुखावणं, सून काही वेगळं करतेय तर लगेच चिडणं, ह्यामुळे तुम्हीच जास्त मनाने थकता. ती त्यांची सवय आहे, ती त्यांची पद्धत आहे असं मनाला समजावलं की हलकं वाटायला लागेल. या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या एखाद्या मैत्रिणीला हे ऐकण्याची गरज आहे तर तिला हे जरूर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला चॅनलचा मेंबर व्हायचं असेल तर त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मनातल्या विषयासोबत. तोपर्यंत आनंदात राहा.